श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 31 ऑगस्ट। श्रीराम जय जय राम। ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे। मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही। पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान यावरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता। भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल? लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो, लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो। असे माझे सगळे जगाच्या उलट आहे। पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे। समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला। मी समाधान रूप आहे। ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे। जो माझा आहे पण समाधान नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात। मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले। आजपर्यंत मी एकच साधन केले, कुणाचे मन दुखावले नाही आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही। माझ्याजवळ काय आहे ते सांगा। विद्या नाही, पैसा नाही किंवा कला नाही, पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो। त्यामुळे लोकांना मी हवाहवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो। जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे, म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही। मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले। माझे सांगणे ऐकल्यावर तुम्ही पुन्हा ऐकायला येता याची 3 कारणे असू शकतील। एक, मला चांगले सांगता आले नसेल। दुसरे, तुम्हाला ते समजले नसेल। किंवा तिसरे, सांगितलेले तुम्ही विसरला असाल। तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावे। आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावे। पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचे तेच मी त्याला सांगत असतो। मी एखाद्याला सांगत असताना याने माझे ऐकले तर याचे कल्याण होईल असे आपोआपच माझ्या मनात येते। माझे जो ऐकेल त्याचे खास कल्याण होईल याची मला खात्री असते। पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे होय। माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही, पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही। अशी केली नाही तर तो रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित होईल। आणि जगल्यावर तो आज ना उद्या नाम घेईल। रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे? मी एकदा बीज पेरून ठेवतो, आज ना उद्या त्याचे झाड उगवल्याशिवाय राहणार नाही। आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरे काहीही सांगितलेच नाही। जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेवण्याचे माझ्याकडे लागले। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे पुन्हा आपल्याला एकदा समाधानाविषयी सांगतायत। महाराज म्हणतात, जी माणसं मला भेटायला येतात मी ती सुखी किती आहेत हे बघतो। आणि सुख म्हणजे तुम्ही जसं बघता एखाद्याची श्रीमंती, मान मरातब, पैसा अडका, तसं न बघता मुळात ती व्यक्ती समाधानात आहे का हे मी पाहतो। आणि समाधान कशात आहे तर विषयात नसून ते भगवंतात आहे। आणि जिथे भगवंत नाही तिथे सुख, आनंद, समाधान असू शकत नाही। आणि मी कायम समाधानात राहिलोय। एका नामाशिवाय मी दुसरं कधी काही पाहिलंच नाही, कशाची आठवण मला राहिलीच नाही। आणि जे लोक माझ्याकडे येतात या नामाशिवाय मी त्यांनाही कशाविषयी सांगत नाही। मुळात लोक माझ्याकडे येतात त्यांना माझा आधार वाटतो। याचं कारण
मी निस्वार्थीपणे निष्कपटपणे कायम त्यांच्यावर प्रेम करत आलोय आणि म्हणूनच ते माझ्याकडे पुन्हा पुन्हा येतात. मी जे सांगतो ते ऐकावंसं वाटतं त्यांना, कारण त्याच्यात त्यांचं हित दडलेलं आहे असं कुठेतरी त्यांच्या मनात असतं. आणि म्हणूनच माझं त्यांना एवढंच सांगणं असतं की तुम्ही कायम एक नाम घ्या आणि तुमच्या आयुष्यात समाधान प्राप्त करून घ्या. जगाचा स्वभाव मला माहिती आहे, त्यामुळे महाराज म्हणतात मी लोक काय म्हणतील याकडे कधीही पाहिलं नाही. मी फक्त माझ्या परमेश्वराचा होऊन राहिलो आणि मला जे लाभलं ते नाम घेत राहिलो. महाराज इथे अगदी नम्रपणे आपल्याला सांगतात की खरं तर माझ्याकडे काय आहे, पण तरीही एक प्रेम जे भगवंताविषयी माझ्याकडे आहे आणि त्याचं नाम जे या प्रेमाचं प्रतीक आहे तेच मी सातत्याने घेत आलो आणि तुम्हालाही मी तेच देत राहिलो. महाराज आपल्याला सांगतात की आपल्या घरातल्या माणसाशी आपण जसे वागतो ना तसेच तुम्ही स्वाभाविकपणे माझ्याशी वागा, पण तुम्ही कसेही जरी वागलात तरी मी शेवटी तुम्हाला एक नामच घेण्याचं सांगेन, कारण या नामामुळेच तुमच्या आयुष्याचं कल्याण आहे. आज या नामाचं बीज मी तुमच्यात पेरतो आहे, कारण मला हा विश्वास वाटतो की या बीजातूनच झाड आज ना उद्या उगवणार आहे. आपल्या प्रपंचाला आणि आपल्या परमार्थालाही सांभाळणारा एवढ्या तळमळीने आणि एवढ्या कळकळीने असा गुरु जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात लाभतो ना, तेव्हा ती खरंच सद्भाग्याची आणि अत्यंत कृपेची गोष्ट असते. अशा गुरुचरणी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्याला समर्पित करता यावं आणि त्यांनी दिलेलं साधन आपल्याला अतिशय चिकाटीने करता यावं, निष्ठेने नाम घेता यावं आणि आपल्या आयुष्यात भगवंताची प्राप्ती करून समाधानाची प्राप्ती करता यावी, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम